पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष टीएमसीचा दारुण पराभव झालाय. पण हा पराभव त्या मान्य करायला तयार नाहीत. त्यांनी राजीनामा मी देणार नाही असं सांगितलंय. मागच्या वेळेला 2021ला ज्यावेळेला टीएमसीचा या निवडणुकीत विजय झालेला होता, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या 24 कार्यकर्त्यांची पुढच्या 4 दिवसात टीएमसीनं हत्या केलेली होती. आता त्यावेळेला तो विजयाचा उन्माद होता. विजयाच्या उन्मादात त्यांनी 24 कार्यकर्त्यांची हत्या केली. या वेळेला मागच्या 48 तासात आतापर्यंत 2 बीजेपी कार्यकर्त्यांची पराभवाच्या निराशेत हत्या झालेली आहे. म्हणजे टीएमसी बंगालमध्ये काय करू शकतो आणि बंगालमधला जंगल राज कोणत्या लेवलचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजत असेल. पण या सगळ्या हिंसाचारात आता टीएमसीच्या एका कार्यकर्त्याची देखील हत्या झालेली आहे. पण टीएमसी आता एवढ्या जोरात जोरात बोंबलते आहे या मुद्द्यावरती की जणू काय आता जंगल राज बंगालमध्ये चालू झाले आणि ते कालपासूनच चालू झाले. प्रत्यक्षात अजूनही ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री आहेत. हंगामी मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आहे आणि त्यांनी ते सोडलेलंच नाही. पण तरी देखील आता ते या आपल्या एका कार्यकर्त्यासाठी गाराणं घालतायत, रडायला चालू केले. पण प्रत्यक्षात मागच्या 2020 पर्यंतचा जर आकडा बघितला तर भारताच्या गृह मंत्रालयाने दिलेला आकडा आहे की 300 पॉलिटिकल हत्या बंगालमध्ये झालेल्या आहेत आणि या सगळ्या काँग्रेसच्या, भाजपच्या किंवा लेफ्टिस्ट कार्यकर्त्यांच्या झालेल्या आहेत आणि या सगळ्या टीएमसीने केल्या आहेत. त्यामुळे बंगाल आज का पेटला आहे, इतक्या हत्या का होत आहेत बंगालमध्ये? या हत्या एक कॉमन गोष्ट आहे काय? नेमकं बंगालमध्ये काय घडतंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पश्चिम बंगालचा पराभव ना टीएमसीच्या नेतृत्वाला मान्य आहे ना त्यांच्या कार्यकर्त्यांना. ममता बॅनर्जींनी सांगितलंय की मी मुख्यमंत्रीपद सोडणार नाही. तसं बघितलं तर ममता बॅनर्जींना आमदार राहायची सुद्धा आता पात्रता नाही, कारण त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालाय. त्यामुळे मुख्यमंत्री राहणं तर लांब झालं. पण तरी देखील त्या मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाहीत. त्यांचे एकूण 35 मंत्री होते. 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव झालाय. म्हणजे 63% मंत्र्यांना लोकांनी घरी पाठवले तरीही त्या सत्ता सोडायला तयार नाहीत. आणि हीच परिस्थिती त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे. प्रत्येक वेळी निवडणुकीत हिंसाचार करायचा, मारायचं, लोकांना दमदाटी करायचा, ईव्हीएमला विक्स लावायचा, लोकांच्या बोटाचा वास घ्यायचा, अशा पद्धतीची हिंसा ही पश्चिम बंगालमध्ये केली जाते. आणि निवडणुकीनंतर मग एकेकाला पकडून मारलं जातं. कारण पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला हरायची सवय नाही. त्यांनी ती कधीही आजपर्यंत बघितलेलीच नाही. त्यामुळं त्याच्यानंतर काय करायचं हे त्यांना माहिती आहे आणि त्या पद्धतीने ते आता पेटून उठलेत. आणि यावेळेला त्यांचा जो पराभव झालाय तो त्यांच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळं आतापर्यंत मागच्या जर 5-6 वर्षातल्या हत्या बघितल्या तर जवळजवळ 50 पेक्षा जास्त फक्त बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या हत्या 5 वर्षात झाल्या. आणि मी म्हटलं तसं मागच्या निवडणुकीच्या निकालानंतर फक्त 4च दिवसात भाजपच्या 24 कार्यकर्त्यांना मारलेलं होतं. यावेळेचा त्यांचा पराभव झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही आतापर्यंत व्हिडिओज बघितले असतील की कित्येक काँग्रेसची ऑफिसेस पहिल्यांदा काल उघडली गेली, कारण टीएमसीनं त्यांच्या ऑफिसला, काँग्रेसच्या ऑफिसला कुलप घालून ठेवलेली होती जवळजवळ 5-5 वर्ष. ही परिस्थिती आहे बंगालमधली. हे जंगल राज आहे. पश्चिम बंगालमध्ये आता सध्या ज्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत त्या जर बघितल्या तर पहिली घटना घडली आहे ती म्हणजे हावडा डिस्ट्रिक्टमध्ये. हावडा या डिस्ट्रिक्टमध्ये जर बघितलं तर 45 वर्षांच्या जाधव बोर नावाच्या एका व्यक्तीला, तो बीजेपीचा जो विजयी जल्लोष यात्रा होती त्या जल्लोषात सहभागी झाला आणि तिकडून तो परत घरी आला. त्याच्या घरी आल्यानंतर तिथं त्याच्या घरावरती शेजारच्या सगळ्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि तो घरी आंघोळ करत असताना त्याला न्हाणीमध्ये जाऊन तिथंच मारलं गेलं. अशा पद्धतीने त्याची पहिली हत्या केली गेली. ती त्याच दिवशी केली गेली 4 तारखेला, म्हणजे निकाल लागल्या रात्री. दुसरी घटना झालेली आहे नॉर्थ 24 परगणामध्ये. नॉर्थ 24 परगणामध्ये मधु मंडल नावाचा एक कार्यकर्ता होता. तो विजयी मिरवणुकीत सहभागी झालेला होता. विजयाची मिरवणूक चाललेली होती. पियुष कनोडिया हे तिथले नवीन आमदार म्हणून निवडून आलेले होते आणि त्यांची ती मिरवणूक होती. या मिरवणुकीवरच, म्हणजे त्या गावातल्या मिरवणुकीवरच लोकांनी हल्ला केला टीएमसीच्या. आणि ह्या मिरवणुकीमध्ये अनेक लोकांना मारहाण केली. यामध्ये काही लोक जखमी झाले. यामध्ये मधु मंडल यांची हत्या झाली, त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यानंतर मग वातावरण पेटलं. मग बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी देखील टीएमसीच्या कार्यकर्त्यांच्यावर हल्ला केला, त्यांच्या घरांवर हल्ला केला. हे वातावरण पेटलं. आता शेवटी सत्ता पालट झालाय आणि शेवटी माणसं तीच आहेत. मग ती माणसं इकडची असतील तिकडची असतील. त्यामुळे हिंसा आता दोन्ही बाजूंना होते आहे हे देखील मान्य करायला पाहिजे. असं नाही की फक्त टीएमसी करते आणि बीजेपी करत नाही. पण बीजेपीने जी हिंसा केलेली आहे ती एक प्रकारची वस्तूंची तोडफोड किंवा टीएमसीच्या ऑफिसेसची तोडफोड अशा पद्धतीची हिंसा केली आहे. लोकांना मारायचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. आणखी एक घटना मात्र घडलेली आहे. यामध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. याचं नाव आहे अबीर शेख.
अबीर शेख हा बीरभूम डिस्ट्रिक्ट मधला कार्यकर्ता आहे टीएमसीचा, त्याची हत्या झालेली आहे. पण या ठिकाणी बीजेपीनं सांगितलंय की पोलिसांनी येऊन इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर करावं, यामध्ये बीजेपीचा काही संबंध नाही. ही हत्या त्यांच्याच टीएमसीच्या कार्यकर्त्यांच्या 2 गटांमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये झालेली आहे, याच्यामध्ये बीजेपीचा काही संबंध नाही असं बीजेपीचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात कोण काय म्हणतंय हे जरी आपण सोडून दिलं तरी बंगालमध्ये हिंसाचार बोकाळलेला आहे आणि तो इतक्या लेवलला बोकाळलेला आहे की आपण ज्या हल्ल्यांच्या घटना बघतोय, कित्येक मंदिरं पहिल्यांदा उघडले गेली आहेत बंगालमध्ये, कित्येक लोकांना आपल्या घराबाहेर स्वातंत्र्यामध्ये पहिल्यांदा बाहेर पडायला मिळते. ही सगळी परिस्थिती बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी निर्माण करून ठेवली आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी या दोघांनी जे विष बंगालच्या मातीमध्ये पेरलंय मागच्या 15 वर्षात आणि त्याचं हे सगळं पीक आहे. भारताच्या इलेक्शन कमिशनचे प्रमुख असणाऱ्या ज्ञानेश कुमार यांनी सांगितलंय की बंगालमध्ये हा हिंसाचार तात्काळ थांबवला नाही तर जे जे समोर दिसतील त्या प्रत्येकाला अटक केली जाईल. आतापर्यंत जवळजवळ 80 लोकांना अटक झालेली आहे. याच्यापेक्षा जास्त लोकांना अटक करण्याचं सत्र जोरदार चालू आहे, कारण हिंसा अजिबात थांबत नाही आहे. रोजच्या रोज दिवसा रात्री प्रत्येक गावागावामध्ये हिंसा होते आहे आणि या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. त्यामुळे जवळजवळ 500 तुकड्या सीएपीएफच्या या बंगालमध्येच राहणार आहेत. तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ 3.5 लाख लोक बंगालमध्ये सीआरपीएफ सीएपीएफचे ज्याला आपण म्हणतो हे रिझर्व्ह पोलीस फोर्सेस या बंगालमध्ये होत्या आणि या रिझर्व्ह फोर्सेसपैकी 3.5 पैकी 1,75,000 फोर्सेस आता सुद्धा बंगालमध्येच राहणार आहेत. बंगालमधली अवस्था अशी आहे, बंगालमधल्या पोलिसांच्याकडे कोणत्याही प्रकारचं करेज नाही, धाडस नाही, त्यांच्या हातात कोणतीही सत्ता नाही. जे टीएमसीच्या ऑफिसमधून निर्णय येईल तो त्यांना पाळावा लागायचा, इतकी वाईट परिस्थिती बंगालमधल्या पोलिसांची होती. त्यामुळे बंगालमधल्या पोलिसांचे देखील व्हिडिओ बघितले असतील तुम्ही, ज्यामध्ये ते देखील आनंद साजरा करतायत या टीएमसीच्या पराभवामुळे, कारण त्यांना देखील पहिल्यांदा मोकळा श्वास घ्यायला मिळतो. इतकी भयानक परिस्थिती बंगालमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीला जर कोण जबाबदार असेल आणि आता देखील ममता बॅनर्जी रिझाईन करायला तयार नाहीत, त्यांची सत्ता गेली तर त्यांच्या कार्यकर्त्यांचं बळ जाईल. त्यांचे कार्यकर्ते जे गुंड आहेत, ज्यांना हिंसा करायची आहे, मारामाऱ्या करायचे आहेत, खून करायचे आहेत आणि त्या पद्धतीने सत्ता टिकवायची आहे, त्यांची सत्ता जाण्यासाठी ममता बॅनर्जींना रिझाईन करणं गरजेचं आहे. त्या तयार नाही आहेत. यासाठी खरं तर आता परिस्थिती अशी आहे की ममता बॅनर्जींना अरेस्ट केली पाहिजे. पण प्रत्यक्षात बीजेपी पॉलिटिकली हे करणं कितपत योग्य आहे अयोग्य आहे याचा विचार करून करेल. पण गरज आहे ती ममता बॅनर्जी यांच्या अटकेची. त्यांना अटक केल्यानंतरच या त्यांच्या गुंडांना कंट्रोल करता येईल, अशी बंगालमधली आताची परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये बसून आपल्याला अशा पद्धतीची हिंसा कधीच माहिती नाही. मी अगोदरही म्हटलंय की आपल्याकडं निवडणुकीच्या काळात किंवा मतदान मोजणीच्या वेळेला थोडीफार कार्यकर्त्यांची झडप याच्यापेक्षा जास्त गोष्टी आपण सहसा कधी बघितलेल्या नाहीत. पण बंगालमध्ये निवडणूक होऊन 29 तारखेपासून आज 7वा दिवस आहे, पण हिंसा थांबलेली नाही. निकाल लागून देखील 48 तास झालेले आहेत, तरीही हिंसा थांबलेली नाही. त्यामुळे बंगाल हा जणू काही बांगलादेश आहे की काय अशी परिस्थिती बंगालमध्ये आहे. आणि महाराष्ट्रातले जे कोणी नेते ममता बॅनर्जींना आंधळा सपोर्ट करतायत किंवा ममता बॅनर्जींच्या बद्दल ज्यांना खूप चांगलं वाटतंय किंवा ममता बॅनर्जी खूप महान काम करतायत असं वाटतंय बीजेपीला सपोर्ट करून, इथं प्रश्न कुठल्याही पार्टीचा नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष हा देशाच्या विरोधात काम करतोय आणि हे स्पष्ट दिसतंय. त्यांच्या भाच्याचं जे ट्विट होतं ज्यामध्ये तो युनियन ऑफ इंडियाला चॅलेंज करत होता, या देशाला चॅलेंज करत होता आणि सांगत होता की तुमची सत्ता, तुमची माणसं, तुमचे पोलीस पाठवून द्या, तुमच्यात बघूया किती दम आहे. ही भाषा तो भारत देशाच्या विरुद्ध बोलत होता. त्याचे शब्द होते, आय चॅलेंज द युनियन ऑफ इंडिया. त्यामुळे ममता बॅनर्जी या देशात नाही आहेत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींना आंधळा पाठिंबा फक्त भाजप विरोधात जायचं म्हणून करण्यात काय अर्थ नाही. महाराष्ट्रातले हे कोण नेते आहेत जे आंधळेपणानं ममता बॅनर्जींना सपोर्ट करतायत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.